रारंगढांग 14. मीनूने जीप रस्त्याच्या बाजूस घेतली आणि तो व गुरुमुख सिंग उतरले. डिटॅचमेंट 3चं रूपच पालटून गेलं होतं. 4-6 तंबू, एक तात्पुरती ऑफिसर्स मेस एवढीच पूर्वी डिटॅचमेंट 3 होती. आता कितीतरी नवीन तंबू उभारलेले दिसत होते. 8-10 दिवसांच्या अवधीत 2 मोठी टेम्पररी स्ट्रक्चर्स उभी राहिली होती. डिटॅचमेंट ऐवजी फील्ड कंपनी म्हणण्या इतपत इथला व्याप पाहता पाहता वाढला होता. मेसचा दरवाजा ढकलून मीनू आत आला. कॅप्टन नायर आणि लेफ्टनंट विश्वनाथ मेहेंदळे ब्रेकफास्ट करत होते. हेल्मेट खुंटीला झडकवत मीनू म्हणाला, "ओ हो, अगदी वेळेतच पोहोचलो मी." टेबलाजवळ बसत त्यानं ऑर्डर फरमावली. "हमारे लिए भी एक ब्रेकफास्ट लाना, एक डबल ऑमलेट और." नायर म्हणाला, "अंडी हवी असली तर शोधायला माणूस पाठवावा लागेल. आहे ते मुकाट्यानं खाऊन घे. दोघांच्यासाठीच ह्या मेसमध्ये ब्रेकफास्ट बनतो. तो संपला तर लंचपर्यंत काही मिळायचं नाही." परोठे आणि बटाट्याची भाजी मीनू पुढे आली. चेहरा वाकडा करत मीनू म्हणाला, "माझ्या कंपनीपासून प्रत्येक ठिकाणी पाहतो आहे. सगळीकडं हाच मेन्यू. कुठं तरी एखादा वेगळा प्रकार निदान पाहायला तरी मिळायचा. कंटाळलो ह्या खाण्याला. लाईफ हॅज बिकम अ डॅम मोनोटनस थिंग हिअर." थोडक्यात तुला व्हरायटी पाहिजे. "अर्थातच, म्हणून तर मी अद्याप बॅचलर आहे. मॅरिड लाईफ इज लाईफ इम्प्रिझनमेंट विथ मोनोटॉनी." विश्वनाथकडं वळत तो म्हणाला, "ए दोस्त, एकदा पुरणपोळी बनव इथं. टिपिकल महाराष्ट्रीयन स्टाईल. मजा येईल." विश्वनाथ हसला आणि म्हणाला, "तो समोर रारंगढांग आहे ना, त्यातून रस्ता खोदणं हे त्या मानानं फार सोपं काम आहे." "मराठा गडी आणि असा डरपोक? नायर, तू एकदा करून दाखव त्याला. वडा, सांबर, इडली, नाहीतर पुटू." पुटू या शब्दाबरोबर सुकुमारन नायर अर्नाकुलमला पोहोचला. बॉर्डर रोडला आल्यापासून पुटूची आठवण काढणारा त्याला कोणी भेटला नव्हता. त्या मुंबईच्या पारशाच्या तोंडून पुटू शब्द येताच त्याच्या जिभेवर पुटूची चव आली. नजरेसमोर केरळच्या झुकलेल्या हिरव्या नारळी दिसू लागल्या. हिरवीगार भाताची शिवारं डोलू लागली. "हे पुटू, काय प्रकरण आहे?" विश्वनाथनं विचारलं. "प्रकरण म्हणजे अफेअर ना." "बरोबर वर्णन. अफेअर अशीच पाहिजे की जिची चव वर्षानुवर्ष मनात रेंगाळत राहील. सिम्पली डेलिशियस अफेअर." "ए सुकुमारन, इथं बांबू खूप आहेत, तांदूळ आहेत. नारळ आणण्याची व्यवस्था मी करतो." पण त्या विश्वनाथला पुटू खिलव. "पण मी काही चांगला कूक नाही. इथं सगळेच होतात आणि काळजी करू नकोस. आम्ही आहोत ना मदतीला." "एक्सक्यूज मी." विश्वनाथ खुर्चीवरून उठला. त्याला साईटवर पुढच्या 10 मिनिटात पोहोचायचं होतं. "लेफ्टनंट विश्वनाथ मेहेंदळे, तुम्हाला अद्याप आर्मीचे मॅनर्स आणि एटिकेट्स माहीत नाहीत." 2 सिनियर ऑफिसर्स पुटूबद्दल चर्चा करत असताना मध्येच असे आपण उठता? "यू आर नॉट एक्सक्यूज्ड. मुकाट्यानं बसा." "पण मला निघालंच पाहिजे." "सिट डाऊन." आर्मीतला पहिला नियम. सिनियर अधिकाऱ्याबरोबर नो आर्ग्युमेंट. विश्वनाथ खुर्चीवर बसला. "प्लॅनिंग अँड प्रोग्रॅमिंगमधला पहिली गोष्ट, तारीख. आज कोणती तारीख?" "कोणतीही असो. तारीख परवाची." "ओके नायर." "ओके." "स्थळ?" "हीच डिटॅचमेंट 3ची मेस. वेळ संध्याकाळी 8 वाजता. मेन्यू बियर आणि पुटू. अल्टरनेट. बियर न मिळाल्यास रम. पुटू इज अ मस्ट. बियर ऑर रम. ॲक्शन कॅप्टन मीनू खंबाटा. पुटू ॲक्शन कॅप्टन सुकुमारन नायर. ओके." विश्वनाथनं आणि नायरनं मान हलवली. तिघेही उठले. मीनू हा असाच. इतके दिवस ऑलिव्ह ग्रीन युनिफॉर्म घालूनही त्याचा रंग त्याच्या त्वचेलाही लागला नव्हता. जिथं जाईल तिथल्या लोकांच्यात मिसळण्याची अवघड कला त्याला सहजच साधली होती. हास्यविनोद, मस्करी, चांगलं खाणं, भरपूर पिणं, कामाच्या वेळी कामही तसंच. मीनूला आनंदी जीवनाची गुरुकिल्ली सापडली होती. नायर, मीनू आणि विश्वनाथ मेसपासून खाली उतरले. एका छोट्या तंबूत रस्त्याच्या बाजूला डिटॅचमेंट 3चं ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिस थाटलेलं होतं. विश्वनाथ आणि नायर यांच्यामध्ये कामाची विभागणी झालेली होती. नायर बहुतेक ॲडमिनिस्ट्रेशनचं आणि स्टोअर्सचं काम पैशाच्या व्यवहारात देखरेख करीत. 9th फील्ड कंपनीशी संपर्क, कामाचे रिपोर्ट्स पाठवणं, पुढं लागणारं सामान मागवणं, हे सर्व काम तो पाही. विश्वनाथ साईटवर असे. तिघेही साईटकडे चालले होते. चालता चालता नायरनं मीनूला विचारलं, "आज तू कसा काय इथं आलास?" "कसा आलो?
सांगतो. देशात वेड्यांची संख्या भलती वाढली. जागाच उरली नाही त्यांना ठेवायला. तेव्हा त्यातले काही वेचक बॉर्डर रोडमध्ये भरती करतात आणि हिमालयात पाठवतात. काय झालं? नुसती नाईन फील्ड कंपनी इज द ग्रेटेस्ट कन्स्ट्रक्शन ऑफ द क्रेझिएट पीपल. काल रात्री तुझ्या मेजर बंबांनी किती वाजता फोन करावा मला? किती वाजता? 11. म्हणजे ते काय सांगतायत हे त्यांना समजणं कठीण, आणि मी काय ऐकलं ते सकाळी दम उतरल्यावर मला आठवणं कठीण. हे सगळं थांबवायला एकच उपाय, फॅमिली क्वार्टर्स द्या म्हणावं इथे. रात्री 11 वाजता मेजर बंबा टेलिफोनशी धडपडले असते तर मिसेस बंबांनी तो चुलीत घातला असता. काय सांगितलं काय त्यांनी? विश्वनाथनं विचारलं. विशू, सांगितलं ना, काही आठवत नाही. डिटॅचमेंट 3, बुलडोझर, कॉम्प्रेसर नॉट वर्किंग असं काही म्हणत होते असं वाटतंय. खात्री करून घ्यायला सकाळी निघालो आणि इथं आलो. विश्वनाथ एकदम आनंदला. म्हणजे आज 5th कंपनीचा बुलडोझर नक्की इथं येत आहे. बरं, येईल. पण बुलडोझर म्हणजे काय, मॅरिलिन मनरो आहे की जी येणार म्हणतास तुला एवढं भान विसरायला व्हावं? येस कॅप्टन खंबाटा. काही वेळा एखाद्या अप्सरेपेक्षा बुलडोझर अधिक सुंदर, अधिक हवासा वाटतो. आय ॲग्री. मिनूनं विश्वनाथच्या पाठीवर थाप दिली. नायरला ऑफिसजवळ सोडून दोघे रस्त्यावर मिनूच्या जीपजवळ आले. गुरुमुख सिंगला मिनूनं सांगितलं, सामान उतरवून घ्या, इथं 2 दिवस राहावं लागणार आपल्याला. 2 दिवस मोठ्या घाईगर्दीचे गेले. कितीतरी गोष्टी एकापाठोपाठ एक घडू लागल्या. इतके दिवस सर्व वाट पाहत होते तो बुलडोझर 5th कंपनीहून डिटॅचमेंट 3ला येऊन पोहोचला. एका कॉम्प्रेसरच्या केबल्स फार दूरवर पोहोचत नसल्याने ड्रिलिंगसाठी आणखी एक कॉम्प्रेसर मागवला होता. तोही आला. त्याबरोबर जॅक हॅमर्स, ते चालवणारे ग्रेफचे जवान, त्यांच्याबरोबर ह्या वाढलेल्या माणसांची व्यवस्था करण्यासाठी क्वार्टर मास्टरकडून सामान. मेजर बंबा सकाळी 8:30ला साईटवर दाखल झाले. चाललेलं काम त्यांनी पाहिलं. बरोबर विश्वनाथ होता. कामाच्या घाईपुढं दोघांच्यातल्या मध्यंतरी निर्माण झालेला तणाव तूर्त तरी विसरला गेला होता. रस्ता एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात पूर्ण झाला पाहिजे हे आता सर्वांनाच समजून चुकलं होतं. रारंगडांगात अनेक ठिकाणी आता ड्रिलिंग होत होतं. काही ठिकाणी 25 ते 30 फूट खोलवर पहाडांना भोकं पाडली जात होती. एकेका वेळेला असे 40-45 सुरुंग उडवले जात. या सुरुंगांमुळं पहाड हादरे. मोठाले पत्थर निखळून सतलजमध्ये कोसळत. सुरुंगांमुळं पहाडात पडलेल्या विवरांमध्ये गुरखे ड्रिलिंग चालू करत एक विवर दुसऱ्यास जोडलं जाईल. ओव्हरटाईमचा इथं प्रश्नच नसे. संध्याकाळी उशिरापर्यंत काम चाले. अंधार पडला की नाईलाजानं काम थांबवावं लागे. कामाला अशी गती आली होती की ती तशीच कायम राहिली तर 15 एप्रिलपर्यंत पूल देखील होऊन जाईल. 3ऱ्या दिवशी संध्याकाळी मिनूनं ठरल्यावेळी काम बंद केलं. विश्वनाथलाही त्यानं रारंगढांगातच थांबूच दिलं नाही. डिटॅचमेंटला परतल्यावर स्नान करून मिनूनं अंगावर मुक्ती चढवली आणि तो नायरला म्हणाला, चलो आज घुमने चलेंगे. कुठं जायचं? कुठंही. खुदादात सर्कल, नरिमन पॉईंट, मलबार हिल. जिथं मिनीस्कर्ट तिथं आपण. इथे मिनीस्कर्ट कुठला मिळणार? मिलेगा यार. किस्मत में असेल तर तो इथं हिमालयात येऊन समोर उभा राहील. चलो दोस्त, आज तो गाव जरा पाहून येऊ. गाव इज आउट ऑफ बाउंड्स, विश्वनाथ म्हणाला. छोडो विशू, आपण मजा करायला थोडेच निघालो आहे. आपण कामाला चाललो आहे. कामाला? येस, मला बरंचसं सामान त्या रारंगढांगापलीकडं न्यायचं आहे. त्यासाठी त्या समोरच्या गावात काही तट्टू मिळतात का पाहू. डोंगराच्या उतरणीवर वसलेल्या त्या छोट्याशा सुरेख गावाचं नाव स्पिली. घरं असतील फार तर 100, पण खालच्या पहिल्या घरापासून शेवटच्या घरापर्यंत 700 फूट चढावं लागतं. त्या गावातून बरंचसं लोकल लेबर येत होतं. गावाबाहेर पोरं गल्ली दांडू खेळण्यात मग्न झाली होती. मिनूनं 2 बोटं तोंडात घातली आणि जोरात शीळ वाजवली. त्या आवाजाबरोबर मुलांचं लक्ष त्यांच्याकडे गेलं. ती धावत आली. त्या तिघांनाही जीपमधून जाताना मुलांनी अनेक वेळा पाहिलं होतं. सलाम साब, सलाम साब म्हणून ती सफरचंदी गालांची पोरं सलाम करू लागली. मिनू खाडकन सावधान उभा राहिला आणि एक खास कडक सॅल्यूट त्यानं पोरांना ठोकला. ते पाहताच ती पोरं आनंदली, खिदळत सुटली. त्यातल्या एका मुलाला मिनूनं पकडलं आणि विचारलं, मुखियाचं घर कुठे आहे? ती वानरसेना लगेच घर दाखवायला मिनूबरोबर निघाली. मुखियाची भेट झाली. तसं मिनूनं त्या मुलांना थँक्यू व्हेरी मच म्हटलं. पोरं खुश झाली. मुखियानं मिनूला गावातून 3 तट्ट पाठवायचं आश्वासन दिलं. मिनूने विचारलं, गावात पाहण्याजोगं काय आहे? म्हातारा मुखिया उत्साहानं सांगू लागला, गावाला शाळा आहे.
मीनूनं कपाळाला हात लावला. शाळा पाहण्यासाठी केवढं पायपीट केली, पण म्हातारा मा उत्साही म्हणाला, शाळा आता सुटली, पण संध्याकाळी खादी ग्रामोद्योग केंद्र इथे चालतं, ते पाहायला चला. मीनू तयार नव्हता, पण मुखियानं सोडलंच नाही. आणखीन 8-10 घरं ओलांडून त्यानं तिघांना केंद्रात आणलं. व्हरांड्यातच 2-3 बायका चरख्यावर सूत कातत बसल्या होत्या. त्यातली एक तरुणी दिसायला छानच होती. डोक्यावर लालभडक कुलू टोपी, गोरापान गुलाबी वर्ण, लाजरे डोळे. मीनूची सारी उत्सुकता एकदम जागृत झाली. सूत कसं काततात, ते कोठून येतं, तयार माल कुठं पाठवतात, सगळ्याच प्रश्नांची उत्तरं त्याला हवी होती. विश्वनाथ हसून म्हणाला, ही सगळी माहिती मिळवायला तुम्हालाच या क्लासमध्ये नाव घातलं पाहिजे. रोज संध्याकाळी इथे यावं लागेल. संध्याकाळीच का? 4-5 दिवसांची रजा घेऊन इथंच राहीन की मी, मीनू म्हणाला आणि एखादी महत्त्वाची गोष्ट सांगत असल्याच्या सुरात तो सांगू लागला. दोस्त, जस्ट इमॅजिन, ही तरुणी समज मिनी स्कर्ट घालून, डोक्यावर अशीच टोपी ठेवून, हातात हात घालून खुदादाच्या ट्रॅफिक आयलंडमध्ये संध्याकाळी उभी राहिली. कल्पना कर, काय होईल असं वाटतं तुला? काय होईल दोस्त? ट्रॅफिकचे दिवे लाल झाल्यासारख्या सगळ्या मोटारी एकदम थांबतील. आमच्या भोवती गराडा पडेल सगळ्या रसिकांचा. प्रेसचे आणि TV चे फोटोग्राफर कॅमेरे सरसावतील. बातमीदार गर्दी करतील. हॅवॉक होईल, हॅवॉक. मग इंग्रजी बोलायचं थांबवून त्यानं अत्यंत मुलायम आवाजात त्या लाजऱ्या तरुणीला विचारलं, आपका शुभ नाम? शांताराणी. राणी? सुकुमारन. हे हिंदी चित्रातले हिरो हिल स्टेशनला गेले की लगेच तिथल्या देहाती तरुणीच्या प्रेमात पडतात. अत्यंत वास्तव चित्रण. आपले सिने टीकाकार चित्र अनरिॲलिस्टिक म्हणून टीका करतात. त्यांना इथं येऊन एकदा पहा म्हणावं. हिरोच काय, हे टीकाकार देखील त्यांच्या प्रेमात पडतील. मुखियानं शांताराणीला सांगितलं, बेटिया, परवा विणलेले ते कंबल आणून दाखव साहेबांना. शांताराणीनं कंबल आणले. घडी उलगडून त्यातले 2 त्यांच्या समोर धरले. साधारणपणे अर्धा डझन विकत घ्यायचा विचार नक्की झाल्यासारखं मीनूने विचारलं, काय किंमत आहे? 150 रुपये. किती? हाँ जी, 150 रुपया. उनकी ऊन बड़ी महंगी होती है, तिब्बत से जो आती है. विश्वनाथनं मिस्किल चेहऱ्यानं मीनूला विचारलं, या संध्याकाळची एक आठवण सोविनार म्हणून वस्तू छान आहे, घ्यायची आहे का? मीनू म्हणाला, सोविनार? उत्तम कल्पना, पण या कंबलऐवजी शक्य झालं तर मला एखादं चालतं बोलतं सोविनार माझ्याबरोबर मुंबईला न्यायचं होतं. शांताराणीकडं पाहून त्यानं ठेवणीतलं एक प्रसन्न हास्य केलं. परत भेटू असं म्हणत तिला आणि मुखियाला त्यानं अदबीनं नमस्कार केला आणि तिघेही पायऱ्या उतरू लागले. डिटॅचमेंट 3च्या मेसमध्ये आज मीनूच्या देखरेखीखाली कॅन्डल लाईट डिनरची तयारी झाली होती. मोठ्या 2 मेणबत्त्यांमध्ये टेबलावर बांबूची 6-7 मोठी नळकांडी ठेवलेली होती. मीनूनं एक नळकांड आडवं धरलं आणि खालची गोल चकती पुढं ढकलून आतला पुट्टू प्लेटमध्ये बाहेर काढला. त्या लांब पुट्टूचा एक तुकडा त्यानं तोंडात टाकला आणि त्या चवीने तो खुश झाला. सिम्पली डेलिशियस. सुकू, तू कमाल केलीस. बोल, तुला काय आशीर्वाद देऊ? काय देतोस? उद्या सकाळी तुला शांताराणीचं दर्शन हो. विश्वनाथ अद्याप बांबूच्या नळकांड्यांची झगडत होता. हा जो काही सिम्पली डेलिशियस पदार्थ आहे तो त्या नळकांड्यातून बाहेर काढणं अद्याप त्याला जमत नव्हतं. एक मोठा बांबू कापून ही नळकांडी तयार करण्यासाठी दुपारी मीनूनं जेव्हा गुरुचरण सिंगला सांगितलं तेव्हा त्याला हे समजेच ना की कोणत्या मशिनरीतला हा पार्ट बसवायचा आहे. त्यानं तसं मीनूला विचारलं तेव्हा मीनू एकदम गंभीर होऊन म्हणाला, जगातली प्रत्येक मशिनरी तू काय पाहिली आहेस? आणि गुरु, आर्मीत एवढे दिवस काढल्यावर एवढं तुझ्या लक्षात आलं पाहिजे की ते प्रत्येक गोष्ट समजावून सांगत नसतात. ऑर्डर्स आर मेंट टू बी ओबेड. गुरु पुढं काय विचारतो? दुपारभर खपून त्यानं ती नळकांडी तयार केली. आता पुट्टूनं भरलेली त्यातली 2 नळकांडी मीनूनं JCO मेसमध्ये गुरुसाठी खास पाठवली आहे. त्यातून पुट्टू हा खाण्याचा पदार्थ बाहेर आलेला पाहून त्या सरदारजीनं डोक्याला हात लावला असेल. असाच डोक्याला हात क्वार्टर मास्टरनं लावला असावा. पुट्टूसाठी हवे असलेले नारळ मीनूनं चक्क मशिनरीच्या यादीत लिहून रामपूरहून आणून घेतले होते. हा सर्व खटाटोप करणं सार्थकी लागलं असं वाटण्याजोगी ही नारळांची आणि तांदळाच्या पिठाची चीज बनली होती. पुट्टूची चव अफलातून जमली होती. तोंडात घातलेला मोठा तुकडा खात विश्वनाथनं विचारलं, तुम्हाला कशी काय ही केरळातली चीज माहीत? केरळ, लँड ऑफ लॅगून्स, लँड ऑफ गोल्डन पाम अँड लँड ऑफ कथकली. एवढंच वर्णन टुरिस्ट गाईडमध्ये केरळचं दिलेलं असतं. अत्यंत अरसिक, कल्पकता शून्य लोक सरकारी नोकरी धरतात आणि वर चढतात.
त्यांनी लिहिलेलं वर्णन हे त्यांच्यासारखंच वृक्ष आणि साचीबंद. तुम्हाला कसा दिसला केरळ? विश्वनाथनं विचारलं. केरळ? माझ्या डोळ्यातून पाहायचं आहे तुला? केरळ, द लँड ऑफ पुटू अँड द लँड ऑफ मुंडू. मुंडू हे काय प्रकरण आहे? दॅट्स इट. या वर्णनाबरोबर उत्सुकता निर्माण झाली पाहिजे. हा काय पदार्थ आहे? पाहायचा, ऐकायचा, खायचा की अनुभवायचा? पुटू तुला खायला इथं मिळाला, पण मुंडूसाठी तुला केरळातच गेलं पाहिजे. मुंडू हॅज मेड केरळ दी लँड ऑफ ब्युटीज. मीनू हवेत तरंगल्यासारखा बोलू लागला. त्याचे पाय जमिनीवरून सुटले होते हे खरं, पण ते केरळच्या आठवणीमुळं की त्यानं नुकत्या रिकाम्या केलेल्या रमच्या 4थ्या ग्लासमुळं हे विश्वनाथला समजेना. सुकुमारन नायर, या विशूला सांग, व्हॉट इज मुंडू? मुंडू इन चिडिकल. नाही, मी चिडिकलला कधी गेलो नाही. अरे रे सुकू, मग तू कसला केरळचा? फुकट फुकट घालवलंस तू आजवरचं आयुष्य. दोस्त, ग्लास भर जरा. या चिडिकलच्या आठवणीने नशा आला. त्यात थोडी इथली रम मिसळू दे. चिडिकल, एक छोटंसं खेड, समुद्रकिनारी वसलेलं. तिथल्या मोपला मुली, संध्याकाळची वेळ, नदीवरून परतत आहेत, कमरेवर भरलेली घागर, अंगात लांब हातांचा ब्लाऊज, चिटाच्या कापडाचा, मोठ्या डिझाईनचा, डोक्यावर सफेद रुमाल आणि खाली लुंगी. केरळच्या भाषेत मुंडू. विश्वनाथ थक्क झाला. मुंडू म्हणजे लुंगी हे त्याला कल्पनेतही वाटलं नव्हतं. केरळच्या खेड्यात हरवलेला मीनू पुढे सांगू लागला. या लुंगीच्या दोन्ही कडा समोर आलेल्या. या कडा चालताना उघड्या पडतात. कधी कधी पाय पुढं मागून लुंगी येते. हात कमरेवरची घागर सावरण्यात गुंतलेले. कधी जोराचं वारं येतं, लुंगी उडते. गोरे गोरे पाय, नाजूक पण भरलेल्या पोटऱ्या. असंच जोरदार वारं येईल तर नजरेत सारी उत्सुकता दाटते. पण दोस्त, झंझावात आला तरी मुंडू तिथंच, वर सरकतच नाही. दिस फॉर अँड नो फर्दर. म्हणूनच त्या मुंडूचं आकर्षण कधी कमी होत नाही. मिनी मॉड स्कर्टवाले आणि गेले, पण मुंडू तर मुंडूच. बोलता बोलता मीनू विश्वनाथ जवळ आला. खांद्यावर हात ठेवत त्यानं विचारलं, विशू दोस्त, चल येतोस केरळला? चला. मीनू खुर्चीवर बसला, रमचा ग्लास उचलला. तो म्हणाला, पण येऊन काय करणार तू? त्या रारंगढांगाचं ओझं तुझ्या डोक्यावर आणि त्या पलीकडं स्वतःच्या सात्विकतेचं, सज्जनपणाचं ओझं, हे विसरायला जमायचं नाही तुला. मीनूनं ग्लास अर्धा अधिक रिकामा केला. धुंद डोळ्यांनी विश्वनाथकडे पाहत त्यानं विचारलं, दोस्त खरंच सांग, कधी वडील माणसांचा डोळा चुकवून तू सिगरेट ओढलीस? नाही. एकदा तरी ड्रिंक घेतलंस? बियर तरी? नाही. कुणाच्या मिठी काळ्याभोर केसांच्या धुंद व असा स्वतःला हरवून गेलास? नाही. लाल गुलाबी नाजूक ओठांचा हलकेच मुका घेतलास? नाही. बरं, निदान कधी कुणावर तुझ्यासारख्या पथ्यकारक प्रकृतीला मानवेल असं प्लॅटॉनिक प्रेम तरी केलंस? अद्याप तरी नाही. मग शहाण्याती उमा कोण? या एकदम अनपेक्षित प्रश्नानं विश्वनाथ चक्रावलाच. आजच आलेलं उमाचं पत्र त्याच्या शर्टाच्या वरच्या खिशातच होतं. हेच पाहिलं की काय ह्यानं? चाचरत त्यानं विचारलं, कोण कोण उमा? तुला माहीत नाही उमा कोणते? ठीक आहे, मी सांगतो. जे स्कूल ऑफ आर्टची एक विद्यार्थिनी, गोरीपान, गुलाबी कांतीची, लाजऱ्या डोळ्यांची. माहीत नाही तुला ती? विश्वनाथ फार गडबडून गेला. खरंच तुमची तिची ओळख आहे? मीनू हसला आणि म्हणाला, मुंबईतली कोणती मुलगी जी दिसायला सुरेख आहे मला माहीत नाही? बोल, तिची आणखीन काय माहिती ऐकायची आहे तुला? या प्लेबॉय पारशाची आणि तिची ओळख कशी आहे हे कोडं विश्वनाथला उलगडेना. मनात अनेक प्रश्न, पण एकही तोंडून बाहेर येईना. त्याच्या मनातलं बाहेर बरोबर ओळखल्यासारखं मीनू म्हणाला, तिची माझी ओळख कुठं आली आणि कशी झाली ऐकायचं? तिची माझी ओळख काल झाली, इथं हिमालयात झाली. म्हणजे? ए चक्कर, तुझ्या खोलीतल्या त्या चित्राखाली ठणठणीत अक्षरात लिहिलं आहे, उमा. म्हणजे ती गोरीपान लाजरी, ज्यांच्या प्रेमात तुझ्यासारखे भाबडे तोरून पडतात अशा 90% मुली गोऱ्यापान असतात, लाजऱ्या असतात, पण त्यांचे डोळे मोठे बोलके असतात. आणि ह्यापैकी त्या काहीही नसल्या तरी तुझ्यासारख्यांना निदान त्या तशा वाटतात. हे तसं वाटणं हे प्रेमाचं पहिलं लक्षण आहे. पण हे कोणी सांगितलं की मी तिच्या प्रेमात पडलो आहे? पडला नसशील अद्याप तर मग पड. आणि काय रे, तिच्या प्रेमात पडला नसलास तर ते समुद्राचं चित्र कशाला आणलंस? सत्यसाईबाबांचं आणायचं होतंस. ते चित्र चांगलं आहे, त्यापेक्षा ते तिनं काढलेलं आहे हे खरं कारण आहे. तुला पटायचं नाही? असं कर,
उठ इथून. ती क्वीन ऑफ क्वीन्सची बाटली घेऊन ये. अख्खी पाचतो तुला. ती पोटात गेली की तुझ्या तोंडून जे मनाच्या तळाशी असलेलं वरील ते तुला ऐकवतो. तुला स्वतःचाच परिचय होईल. विश्वनाथ तिथून उठला नाही आणि त्याच्या मनात आलं, दारूच्या नशेत उमाबद्दल काय बोलू आपण. आपल्या मनात तिच्याबद्दल प्रीतीचीच भावना असेल काय, आणि ती असेल तर अद्याप कसंही आपल्या लक्षात आलं नाही. मीनू नशेतही मोठं मोहक मिस्किल हसला. तू असं कर, त्या क्वीन ऑफ क्वीन्स बाटलीतलं मद्य बाहेर ओतून टाक. स्वच्छ पाणी भर आणि त्यात मनी प्लांट किंवा एखादं फुलझाड लाव आणि त्या हिरव्या पानाकडं किंवा एखाद्या कळीकडं कौतुकानं पाहत बस. तेवढंच तुला झेपेल. कारण प्रेमाला समोरे जायला मोठं धैर्य लागतं. प्रीतीची बेहोशी अनुभवायला दिल लागतो दोस्त. तो असता तर पहिल्या रात्री मी सांगितलं ना, डिटॅचमेंट 3मधली तुझी खोली मधुचंद्र साजरा करायला योग्य जागा आहे हे तू उमाला लिहिलं असतंस आणि विचारलं असतंस, येतेस का, मी वाट पाहतो आहे. दोस्त, तुझ्या त्या 2 ओळींच्या पत्रावर तिनं आयुष्य झुगारून दिलं असतं. मीनू बोलायचा थांबला. आता खरोखरच शब्द अडखळू लागले. तोल जाऊ लागला. तसं खुर्चीला धरत तो म्हणाला, दोस्त, आता खरोखरच चढली. आता ओठावर शब्द येतात ते डोक्यातून नाही, इथून, हृदयातून. विशू, जीवन हे जगण्यासाठी आहे. खऱ्या अर्थानं जग. लुटता येईल तेवढा आनंद लूट. देता येईल तेवढे दोन्ही हातांनी दे. आजच. उद्या कोणाला माहीत. या रंगमंचावर प्रत्येकालाच एक दिवस पडद्याआड जायचं आहे आणि ह्या बॉर्डर रोडवर तो दिवस कोणत्याही क्षणी उगवण्याची शक्यता असते. मीनूनं ग्लास संपवला. तिथल्या आराम खुर्चीवर तो बसला आणि त्याचं बोलणं थांबलं.